असं म्हणतात, भटकंती ही मरगळलेल्या मनाला प्रफुल्लित करण्यासाठी एक संजीवनी असते. आज त्याच भटकंतीतून आम्ही आलो आहोत ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील सोनाळ गावातील दिंडीगड येथे. गड म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं तो म्हणजे ऐतिहासिक किल्ला, त्याचं काहीतरी ऐतिहासिक महत्व असावं. मात्र हा गड तसा गड नाहीये. दिंडेश्वराचं मंदिर असलेला हा गड वजा टेकडी, अगदी काही पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर श्री शंभू भगवंताचं दर्शन होतं. हा इथला गेट, इथपर्यंत गाडी घेऊन जाता येतं आणि त्याच्यानंतर वरती पायऱ्या चढायच्या असतात. हर हर महादेव म्हणून अंगात एक वेगळीच उत्स्फूर्तता, एक वेगळंच चैतन्य घेऊन हे चढताना दमछाक अजिबात होत नाही. कारण आपण सिमेंटच्या जंगलातून, माणसांच्या गर्दीतून निसर्ग सहवासात आलेलो असतो. पाखरांची किलबिल, झाडांची सळसळ आणि नजर फिरेल तिकडे नजरेत भरणारी हिरवाई अगदी मनाला तजेला देते, प्रफुल्लित करून टाकते. खरोखरच या पायऱ्या चढताना एक वेगळाच आनंद जाणवत होता. नमस्कार. आज सकाळी सकाळी आम्ही चाललेलो आहोत दिंडेश्वर मंदिराकडे. भिवंडीमध्ये असणारा हा दिंडेश्वर गड, अर्थात गड म्हणजे याला इतिहासकालीन आधार असा काही नाही आहे, मात्र गड बोललं जातं. आणि याच्यावर असणारं दिंडेश्वराचं मंदिर शंकराचं स्वयंभू मंदिर म्हणून सांगितलं जातं. ते पाहायला चाललेलो आहोत. आकाशात ढगांनी देखील सुंदर रांगोळी काढली होती. अर्थात ते चित्र रांगोळीसारखंच दिसत होतं आणि त्याच्यातून हा निसर्ग पाहताना एक वेगळाच फिल्टर आपल्या नजरेच्या कॅमेऱ्यावर लावला असं जाणवत होतं. आनंददायी भावना होती ती. खरोखर अशी ठिकाणं, अशी स्थळं पाहण्यात एक वेगळीच मजा असते. ज्याला ओढ असते ती ओढ इथे गेल्यानंतर परिपूर्ण होते. कैलास राणा शिवचंद्र मौळी
फणींद्र माथा मुकुटी झळाली, कारुण्य सिंधू बहुदुःख हारी, तुझवीन शंभो मजकोण तारी, तुझवीन शंभो मजकोण तारी. माझ्या पाठीमागे असणारं बॅकग्राऊंडलाच श्री शंभू महादेवाचं मंदिर. खास करून शंकराची मंदिरं ही अशाच ठिकाणी असतात जिथे एकदम नीरव शांतता असते. आणि हे दिंडी गडावरील मंदिर देखील तसंच एकदम नीरव शांततेत असणारं आणि खरोखरच मनाला मोहित करणारं. आजूबाजूचा परिसर हा जसा डोळ्यात भरतो, डोळ्यातून मनात उतरतो, तसं इथलं शंभू महादेवाचं स्थान देखील अगदी मनापर्यंत जाऊन पोचतं. खूप दिवसापासून वाटत होतं की इथे यावं, व्हिडिओतून पाहिलेलं दर्शन प्रत्यक्ष घ्यावं, आणि तो योग आज आला. आज सकाळी आम्ही इकडे आलो. आजूबाजूचा निसर्ग खरोखरच पाहण्यासारखा आहे. निसर्ग पाहतानाच वरती असलेलं मंदिर ते देखील अतिशय सुंदर आहे. बांधकाम आजच्या युगातलं आहे, मात्र आजूबाजूच्या परिसरामुळे या मंदिराला एक वेगळीच छटा आलेली आहे, एक वेगळंच सौंदर्य लाभलेलं आहे. अगदी गोंधळातून काही क्षण शांतीच्या हवे असतील तर निश्चित या मंदिरात यावं, कारण इथला परिसर आपल्याला सारं काही विसरायला लावतो आणि कधी आपलंसं करून घेतो ते कळत देखील नाही.
बरेच दिवस बाहेर कुठे जाणं झालं नव्हतं. नाहीतर आम्ही वीकली सुट्टी असते त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी भटकत असतो. या वीकमध्ये कुठेतरी जायचं असं निश्चित ठरवत होतो आणि ते ठरवता ठरवता जवळचंच ठिकाण भिवंडीमधलं श्री दिंडेश्वराचं मंदिर इथे यायचं ठरलं. आणि आज अखेर तो योगायोग आला आणि आम्ही प्रत्यक्ष दिंडेश्वराच्या दर्शनासाठी पोचलो. दिंडेश्वराच्या दर्शनासाठी पोचत असतानाच दिंडीगडाच्या पायऱ्या चढताना जो काही मोकळा ऑक्सिजन किंवा जी काही हिरवळ मनात भरत होती ते पाहून खरोखरच एक वेगळीच शांती जाणवली. मजा आली. शंभू महादेवाच्या चरणावर नतमस्तक होतानाच जे या निसर्गाच्या समोर नतमस्तक होणं त्याचं देखील एक वेगळंच समाधान मिळालं. नक्की या गडावर यायला विसरू नका. अतिशय सुंदर आणि नयनरम्य असणारा हा परिसर आपल्याला निश्चित आवडेल. भटकंती माणसाला निसर्गाशी जोडते, निसर्गाची भव्यता दाखवते. म्हणून निसर्ग सहवास घ्यायलाच हवा, निसर्गात यायला हवं, फिरायला हवं. निसर्गातच तर खरा आनंद दडलाय. हा ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा. सूचना असतील तर जरूर करा.